महाराष्ट्राच्या राजकारणात एक सध्या मोठा वाद चांगलाच पेटलेला पाहायला मिळतोय आणि या वादाच्या केंद्रस्थानी आहे दोन मोठी नावं. एक म्हणजे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि दुसऱ्या म्हणजे शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे. दोघींमधील हा वाद आता केवळ राजकीय राहिलेला नाहीये, तर तो वैयक्तिक आरोप प्रत्यारोपांपर्यंत पोहोचलाय. तंत्रमंत्रांसाठी बोट कापलं का की हा सगळा राजकीय कट आहे? हा प्रश्न सध्या संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला आहे, कारण एका फोटोनं आणि एका आरोपानं राज्याच्या राजकारणात अक्षरशः खळबळ उडवली आहे. व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब करून बाजूला असलेलं बेल आयकॉन दाबा, पुढील अशाच लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी. ही संपूर्ण घटना सुरू झाली ती एका पत्रकार परिषदेमुळे. सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या परिषदेत त्यांनी एक अत्यंत गंभीर आरोप केला. त्यांच्या मते रुपाली चाकणकर यांनी तंत्र मंत्र आणि पूजा करताना आपल्या हाताची अनामिका कापली आहे. हा आरोप इतका धक्कादायक होता की तो काही क्षणातच सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला. या आरोपानंतर एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्या फोटोमध्ये रुपाली चाकणकर यांच्या हाताला झालेली दुखापत ही दिसतीये आणि नेमका इथूनच सुरू झाला तर्कवितर्कांचा पाऊस. काही लोक म्हणू लागले हे खरंच तंत्रमंत्र आहे का, तर काहींनी म्हणले हा फक्त अपघात आहे, तर काहींनी याला राजकीय षडयंत्र म्हटलं. या प्रकरणात आणखी एक नाव समोर आलं, नाशिकचा तथाकथित भोंदूबाबा अशोक खरात. सुषमा अंधारे यांनी दावा केला की चाकणकर या अशोक खरात यांच्या संपर्कात होत्या आणि त्याच्या सांगण्यावरून त्यांनी हा प्रकार केला. या आरोपामुळे प्रकरण आणखीनच गंभीर बनलं, कारण याआधीच अशोक खरात प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरलेला होता. या सर्व आरोपानंतर अखेर रुपाली चाकणकर यांनीही आपली भूमिका स्पष्ट करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी थेट एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडिओ होता पुण्यातील दाहेरी भागातील एका गणेश मंडळाच्या अध्यक्षाचा. त्या व्हिडिओमध्ये संबंधित व्यक्ती सांगतो की रुपाली चाकणकर दरवर्षी आमच्या मंडळात येतात. यंदाही त्या आरतीसाठी आल्या होत्या, पण गाडीतून उतरताना त्यांच्या हाताचं बोट दरवाजात अडकलं आणि त्यांना दुखापत झाली. यानंतरही त्यांनी काय केलं माहिती आहे? टिश्यू पेपरनं रक्त थांबवलं आणि गणपती बाप्पांची आरती पूर्ण केली. त्या व्यक्तीनं पुढे एक मोठा दावा केला, हा संपूर्ण प्रकार आमच्या CCTV मध्ये कैद आहे. त्यामुळे या प्रकरणाला एक वेगळंच मळण मिळालं, कारण आता हा फक्त आरोप प्रत्यारोप राहिला नाही, तर पुरावे समोर येण्याची शक्यता निर्माण झाली. व्हिडिओमध्ये गणेश मंडळाचा अध्यक्ष असंही म्हणतो की चाकणकर यांच्यावर होणारे आरोप वैयक्तिक आहे आणि फोटोबाबत चुकीची माहिती पसरवली जाते. त्यामुळे प्रश्न निर्माण होतो, हा खरोखरच राजकीय वाद आहे का की वैयक्तिक पातळीवर घसरलेली टीका आहे? व्हिडिओ शेअर करताना रुपाली चाकणकर यांनी एक लांब लचक पोस्ट लिहिली. त्यात त्यांनी म्हटलं, गेली 20 ते 22 वर्ष मी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करते. प्रगतीसोबतच माझ्यावर टीका आणि चिखलफेक वाढत गेली. त्यांनी पुढेही असं सांगितलं, मी नेहमी संयमानं टीका सहन केली, पण आता मर्यादा ओलांडल्या जात आहेत. चाकणकर यांनी एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला, या सगळ्या प्रकरणामुळे माझ्या कुटुंबालाही त्रास होतोय. हा प्रकार भीतीदायक आहे. हे विधान स्पष्ट दाखवते की वाद हा आता केवळ राजकारणात राहिलेला नाहीये. या संपूर्ण प्रकरणात त्यांनी आपल्या राजीनाम्याचाही उल्लेख केला. खरात प्रकरणात मी पहिल्याच दिवशी भूमिका स्पष्ट केली. तपास निष्पक्ष व्हावा म्हणून मी राजीनामा दिला. त्यामुळे त्या स्वतःला पारदर्शक दाखवण्याचा प्रयत्न करतात. आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे, सुषमा अंधारे यांचे आरोप खरे आहेत का की चाकणकर यांचा अपघाताचा दावा योग्य आहे? सत्य अजूनही पूर्णपणे समोर आलेलं नाहीये. या प्रकरणामुळे सोशल मीडियावर दोन गट तयार झालेत. चाकणकर समर्थक, अंधारे समर्थक, दोन्ही बाजूंनी जोरदार चर्चा सुरू आहे. संपूर्ण प्रकरणामुळे एक मोठा प्रश्न उभा राहतो, महाराष्ट्राच्या राजकारणात टीकेची पातळी इतकी खाली आली आहे का? कारण वैयक्तिक आरोप, कुटुंबावर टीका, धार्मिक बाबींशी जोडलेले मुद्दे हे सगळं आता सामान्य होत चाललंय. या प्रकरणातून सामान्य नागरिकांनी काय शिकायला हवं? सोशल मीडियावर येणारी प्रत्येक गोष्ट खरी नसते. कोणत्याही निकषापूर्वी पुरावे पाहणं आवश्यक आहे. तुम्हाला काय वाटतं? सत्य कुणाचं आहे? कमेंट मध्ये नक्की सांगा.